इचलकरंजी शहरात रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणातील 5 आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानला। मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी शहरामध्ये होळी सणानिमित्त रंगपंचमी खेळत असताना रंग उडवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता। या वादातून फिर्यादी सत्यदेव मिश्रा राहणार इचलकरंजी यांना तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलाला काही जणांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून दगड आणि लाकडी काठ्यांच्या सहाय्याने गंभीर मारहाण केली। यावेळी घरातील साहित्याची नासधूस करण्यात आली। तसेच फिर्यादी यांच्या वाहनाचीही मोडतोड करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाणे येथे शहबाज उर्फ सोहिल मुक्केरी, कय्यूम मुल्ला, समीर मुल्ला, राजदीप सनगर आणि अमन शेख या 5 संशयित आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केले। यावेळी आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जामिनासाठी अर्ज दाखल करत न्यायालयात सविस्तर युक्तिवाद मांडला। त्यांच्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासीन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज नदाफ, साहिल शेख आणि परवेज मुजावर यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले। MS51 न्यूज करिता मुबारक शेख।